अरे साला, इतना अलगे फ्रॉड चल रहा है। फ्रॉड? कैसा फ्रॉड भैया? नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गंभीर आरोप इलेक्शन कमिशन यांच्यावर लावलेले आहे. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकावर चिखलफेक करण्याचा प्रकार करीत आहे. त्यात मीडियाही मजल मारत आहे. भारतीय संविधानानुसार कलम 324 नुसार इलेक्शन कमिशन हा त्याच्या अंडरमध्ये काम करत असतो. एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है. राहुल गांधी यांनी पुराव्यासहित आरोप केलेले आहे. तर इलेक्शन कमिशन उत्तर देण्याआधीच महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचं काम सुरू केलेलं आहे. तसेच बीजेपीचे पूर्ण कार्यकर्ते प्रवक्ते यांनी सुद्धा कशा प्रकारे इलेक्शन कमिशन हा चांगला आहे हा दाखवण्याचा प्रकार करीत आहे. तर इलेक्शन कमिशन खरं असेल तर राहुल गांधी यांच्यावर नोटीस जारी करून त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी. इलेक्शन कमिशन यांची प्रतिमा मलिन केल्याबाबत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा राहुल गांधी यांनी आरोप केलेले ते सिद्ध करून दाखवा हे खोटे आहे किंवा याची चौकशी करून ज्यांनी याचा दुरुपयोग केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी. तर विषय असा होता, काही जण म्हणत होते मी एक मागे पोस्ट केली, मी कोणाचं समर्थन करत नाही, बीजेपी किंवा काँग्रेस मला कोणत्या पक्षाशी काही घेणदेण नाही. मी एक पोस्ट टाकल्यानंतर बरेच सतरंजा उचलणारे काही कार्यकर्ते यांना वाईट वाटलं आणि त्यांनी पुरावे माग, हे माग, ते माग कमेंट बॉक्स मध्ये येऊन भलती बोलायला फुकटामध्ये रिकामा वेळ काढून बोलायला तयार झाले. तर मी तुमच्या समोर पालघर मधील एका महिलेचं नाव आहे गुप्ता, सुषमा गुप्ता असं त्या महिलेचं नाव आहे. त्याचे वेगवेगळ्या ऍड्रेसवर पालघर मध्ये एकाच महिलेचे 6 वोटर आयडी म्हणजे 6 क्रमांकावरती मतदार करते असे आढळून आले आहे. मला हे सोशल मीडियावर दिसत होतं. मी इलेक्शन कमिशन साईडवर जाऊन चेक केलं, त्यानंतर बघितलं तर काय हे सत्य प्रकार आहे. हे तुम्हाला मी लॅपटॉप मध्ये पुराव्यासहित दाखवणार आहे. याच्यावर आता सतरंजा उचलण्याचा काय मत आहे? खरंच जर असे मतदान चोरी होत असेल, एका व्यक्तीचे 5-5, 6-6 ठिकाणी नाव असन एकाच विधानसभेत, तर हे चुकीचं आहे आणि हे लोकशाहीला धोका आहे मित्रांनो. चला तर मी पुराव्यासहित तुम्हाला दाखविणार आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला लाईव्ह फॅक्ट चेक दाखवणार आहे. बिहार, कर्नाटक असे नाव असताना यात महाराष्ट्र सुद्धा मागे राहिलेला नाही. असा एक फोटो समोर येतो, तो पालघरचा आहे, महाराष्ट्राचा. इलेक्शन कमिशन या वेबसाईटवर जाऊन सुषमा गुप्ता, पतीचं नाव संजय गुप्ता, जिल्हा पालघर आणि वय निवडा 39 वर्ष, हे तुम्ही सुद्धा वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. हे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. हे मी स्वतः चेक करून सांगितलं, नंतरच व्हिडिओ बनविला. लोकमतला सुद्धा याची बातमी आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे फ्रॉड होत असेल. भारतीय निवडणूक आयोग हे पुऱ्या दुनियामध्ये चर्चेत आहे. एवढी शांतता, एवढा मोठा देश असून एवढ्या चांगल्या प्रकारे निवडणूक पार पडतात. तर अशाच प्रकारे जर घोळ होत असेल तर हे सर्व एवढं नाव कमिलेलं आहे. इलेक्शन कमिशनने हे पूर्ण मातीत घातण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर सर्व नियम धाब्यावर ठेवून हे बिंदास रासपणे असे यांची मनमानी करत आहे. मित्रांनो, मतदान आपला हा हक्क, अधिकार सर्व काही आहे. हा जर चोरी जात असेल तर मग लोकशाहीला तडा 100% जाणार आणि तुम्ही गुलामीच्या बेड्यामध्ये 100% बांधल्या जाणार. कारण की लोकशाही संपुष्टात आली तर हुकुमशाही
ही अस्तित्वात आल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का हुकुमशाही अस्तित्वात आली तर तुमचे आम्ही किड्या मोकळ्यासारखे राहणार आहे. आम्हाला बोलायचा अधिकार नाही, काहीच अधिकार राहणार नाही. तर कृपया करून मित्रांनो, जे खरं आहे ते खरं सांगा. पार्टी गेली चुलीत. तुम्ही तुमच्या मनाला काय वाटते, खरं की खोटं, ते तरी बोलायला शिका. कमीत कमी आवाज वाढवायला शिका. किती दिवस गप्प बसणार असे? हिंदू मुस्लिम दंगे माईक याच्या नावावर आपण किती दिवस आणखी भैकणार? यांचे लेकरं, मंत्र्यांचे, खासदार आमदारांचे लेकरं इंग्रजी शाळेत, मोठमोठ्या शाळेत, बाहेर देशला जाणार शिकायला आणि आपले लेकरं इकडं दंग्यामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून अंगावर मस्त राहणार. एकाचं तरी लेकरू दंग्यामध्ये दिसतो का मंत्र्यांचा? मग आपलेच लेकरांनी काय गुत्ता घेतला आहे का? थोडं तरी समजा मित्रांनो. मी एका पार्टीबद्दल कोणत्याही बोलत नाही. समजे सारखेच पार्ट्या आहेत. देशाला लुटण्याचं जर काम कुणी केलं असेल तर ह्या देशातल्या राज्यकर्त्यांनी देशाला मातीत टाकलं आहे. आणि त्यात आपल्या महाराष्ट्राची काय शान होती? कुठं नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र? यांनी भिकाला लावून टाकलंय. 4-4 पार्ट्या, एका पार्ट्याचे 2, 2चे 4 करून भिकाला लावून टाकल्या देशाला. तर कृपया करून तुम्ही सुद्धा आवाज उचलत जा. आणि कमीत कमी तुम्ही उचलत नसन तर आमच्यासारखे कोणी बोलणारे असन समोर येऊन तर कमीत कमी त्यांना तरी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे साला, इथं अलगे फ्रॉड चल रहा है. फ्रॉड? कैसा फ्रॉड भैया?